नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये. आज आपण करणार आहे खुसखुशीत अशा करंज्या. एक 2-3 वाटी मैदा घेत आहे. थोडासा रवा टाकायचा, एक अर्धी वाटी. थोडंसं तूप टाकायचं. हे मिक्स करून घ्यायचं. थोडं-थोडं पाणी टाकून हे मैद्याचं पीठ आपण मळून घेऊया. अशा प्रकारे हे पीठ आपण मळून घेतलं आहे. आता आपण याला 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. आता आपण करंजीसाठी सारण बनवूया. त्यासाठी मी इथे एक छोटी कढई घेतली आहे. थोडंसं तूप टाकायचं. पण थोडीशी खसखस भाजून घेऊया. आता ही खसखस चांगली आपण भाजलेली आहे. तिला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता परत थोडंसं तूप टाकायचं आणि या तुपामध्ये एक अर्धी वाटी रवा भाजून घ्यायचा. गॅस इथं मंद आचेवर ठेवायचा, फास्ट करायचं नाही. आपल्याला रवा जास्त भाजायचा नाहीये. हलकासा रंग बदलेपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. आता रवा चांगला भाजलेला आहे आपण. आता त्याला आपण एका बाउलमध्ये परत काढून घेऊया. आता आपण परत याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकूया. किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकायचं. हे सुद्धा जास्त भाजायचं नाहीये, हलकासा परतून घ्यायचं. आता हे खोबरं आपण चांगलं भाजलेलं आहे या तुपामध्ये. आता आपण त्याला त्या बाउलमध्ये काढून घेऊया. या बाउलमध्ये आपण भाजलेलं खसखस आहे, भाजलेलं खोबरं आहे आणि भाजलेला रवा घेतलेला आहे. आता या मिश्रणामध्ये आपण पिठी साखर ॲड करूया. पिठी साखर टाकायची. जितकं तुम्हाला गोड पाहिजे तेवढी पिठी साखर या मिश्रणामध्ये तुम्ही टाका. थोड्या चारोळ्या टाकायच्या, मनुके टाकायचे, वेलची पावडर टाकायची. आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. हे चांगले एकजीव करून घ्यायचं. ही पिठी साखर या खोबऱ्याला लागली पाहिजे, त्यामुळे हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यासाठी मी इथे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. तो आता मैद्यामध्ये असा बुडवायचा आणि आता आपण याला पुरीसारखं लाटून घेऊया. गोल लाटायचं. आता आपण याच्यावरती सारण भरूया. हे जे आपण सारण बनवलं होतं, ते आता ह्याच्यामध्ये असं मध्ये भरायचं. तर इथं कडेला दूध लावायचं. करंजी अशी फुटणार नाही. दूध लावल्यामुळे हे चिकटते चांगली. आता आपण काय करायचं, या अशा कडा एकमेकीला अशा दाबून अशा चिटकवायच्या. आता आपण याला करंजीचा आकार देऊया. अशा प्रकारे आपण बाकीच्या सगळ्या करंज्या लाटून घेऊया. अशा प्रकारे मी या सगळ्या करंज्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना तळूया. हे तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये या करंज्या सोडूया. अजून एक. दोन्ही बाजूने अशा ब्राऊन कलर येईपर्यंत या करंज्या चांगल्या खरपूस तळून घ्यायच्या. जास्त करपवायच्या नाहीत. थोडासा लालसर कलर आला की या करंज्या काढून घ्यायच्या. आता या करंज्या चांगल्या भाजलेल्या आहेत. आता आपण यांना एका ताटामध्ये काढून घेऊया. अशा कलरमध्ये करंज्या तळून घ्यायच्या.